तर जरांगे पाटील थोड्याच वेळात उपोषणाला बसणार आहेत। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणास्त्र पुकारणार आहेत। आपण थेट दृश्य पाहतो आहोत। अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील हे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला बसणार आहेत। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही त्यांची मागणी आहे आणि सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश लागू करा असा देखील मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटलांकडून केली जाते आहे। आज मध्यरात्रीपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आहेत। त्याआधी अंतरवाली सराटी गावातून त्यांच्यावरती जे आहे आदेश काढलेला आहे त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी। तसेच जे हैदराबाद गॅजेट आहे, सातारा गॅजेट आहे, बॉम्बे गॅजेट आहे, या गॅजेटनुसार मराठा समाजाची जी कुणबी नोंद आहे, मराठा आणि कुणबी एकच आहेत अशी नोंद आहे त्याच्यामध्ये, आणि त्यानुसार मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यावं। तसेच मराठा समाजाचं जे आंदोलन महाराष्ट्रभर झालं अंतरवालीसह, त्या ठिकाणी ज्या आंदोलकावर गुन्हे दाखल झाले त्या आंदोलकावर गुन्हे परत घेण्यात यावे। तसेच ज्या नोंदी आहेत त्या नोंदी तपासणीचं काम वेगानं करण्यात यावं, शिंदे समितीला वेळ देण्यात यावा आदी मागण्यासह जरांगे पाटील आता पुन्हा एकदा या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो जरांगे पाटील या उपोषणस्थळी आलेले आहेत आणि या ठिकाणी जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासंदर्भातलं, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भातलं आज उपोषण या ठिकाणी सुरू होत आहे। आणि या उपोषणाचा हा 6वा टप्पा आहे। जरांगे पाटलांनी सरकारवर अनेक आरोप केले की सरकार मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटलांसोबत डाव करत आहे, कट रचत आहे, असे अनेक आरोप झाले। परंतु आज पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात सरकारकडून मागण्या मान्य करण्यासाठी जरांगे पाटील हे कडक आमरण उपोषण करणार आहेत। या उपोषणादरम्यान जरांगे पाटील कुठले अन्न घेणार नाहीत, पाणी घेणार नाहीत, तसेच वैद्यकीय उपचार घेणार नाहीत असं सकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं। आणि त्याप्रमाणे जरांगे पाटील आज मध्यरात्री या ठिकाणी बघू शकता की ते उपोषणाला बसणार आहेत। छत्रपती शिवरायांचं ते दर्शन घेत आहेत। ते दर्शन घेतल्यानंतर जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसतील। 17 सप्टेंबर म्हणजे उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे। मराठा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत, म्हणजे संभाजीनगरला आहेत। त्या ठिकाणी ते जे हुतात्मा आहेत मराठवाडा मुक्ती संग्रामातील त्यांना अभिवादन करतील। परंतु जरांगे पाटलांच्या मागण्यासंदर्भात जरांगे पाटील यांनी वर्षभर लढा दिला, पण कुठलेही यश आलं नाही। किंवा काही नोंदी सापडल्या आहेत, काही लाखाच्या आकड्यामध्ये कुणबी जातीच्या नोंदी आहेत, त्याचा फायदा मात्र निश्चित मराठा समाज झालेला आहे। परंतु जरांगे पाटलांची मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट आरक्षण भेटावं, सरसकट ओबीसीचं आरक्षण भेटावं, ही मागणी घेऊन जरांगे पाटील यांचा लढा चालू आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की जरांगे पाटील 6व्यांदा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आपण थेट दृश्य बघू शकता की जरांगे पाटलांचं उपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आणि मराठा समाजाच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत जरांगे पाटील हा लढा सुरू ठेवणार आहेत असं आपण या ठिकाणी बघू शकतो। मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्याचं वेळोवेळी सरकारकडे जरांगे पाटलांनी यांनी सांगितलेले आहेत। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असेल, पत्रकार असेल, किंवा या ठिकाणी सुरुवातीला जेवढे शिष्टमंडळ आले त्या शिष्टमंडळाच्या माध्यमातूनही जरांगे पाटील यांनी त्यांच्या मागण्या सरकारकडे सांगितलेल्या आहेत। आणि पुन्हा एकदा जरांगे पाटील त्यांच्या मागण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आपण या ठिकाणी बघू शकतो। जरांगे पाटलाच्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा लढा कायम चालू ठेवणार असल्याचं जरांगे पाटील यांनी वेळोवेळी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि पुन्हा एकदा या आरक्षण लढाईसाठी जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मध्यरात्री राज्यभरातून मराठा समाज आलेला आहे आणि मोठमोठ्या घोषणा दिल्या जात आहेत। आरक्षण कसं देत नाही या प्रकारच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। आणि जरांगे पाटलाचे उपोषण आज मध्यरात्री म्हणजे उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज उपोषण सुरू होत आहे। उद्या मुख्यमंत्रीही छत्रपती संभाजीनगरला आहेत, कदाचित ते उद्या काय बोलतील याविषयी आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे। परंतु जरांगे पाटलाचे मूळ मराठा समाजाच्या मागण्या घेऊन जरांगे पाटील लढा देत आहेत। या लढ्यासंदर्भात जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेला आपल्याला या ठिकाणी बघू शकतो। मोठ्या प्रमाणे मराठा समाजही या ठिकाणी एकवटलेला आहे। तब्बल 1 वर्ष हे आंदोलन चाललेलं आहे। 1 वर्षामध्ये जरांगे पाटलांचं 6वं उपोषण आहे। उपोषणाच्या दरम्यान त्यांनी काही उपोषण झालं तर काही वेळेस त्यांनी महाराष्ट्रभर दौराही केला। मराठा समाज जागृत करण्याचं काम त्यांनी केलं। मराठा समाजाला आरक्षणाची कशी गरज आहे ते पटवून देण्याचं काम केलं। नक्कीच संजय, हा संपूर्ण जो घटनाक्रम आहे किंवा उपोषणाच्या जी काही अपडेट आहे ते आपण प्रेक्षकांपर्यंत सकाळी देखील पोहोचवणार आहोत। परंतु आता सध्या जरांगे पाटलांचं उपोषण हे अंतरवाली सराटीमध्ये सुरू झालं।